काय गरज होती त्यांना थांबवायची? अरे ते हकलत होते ना त्यांना बाहेर, कशाला थांबवायचं? आणि गेला असता तो परितोष, पण काय फरक पडतो? हे बघ, तो दामिनी काकीचा भाचा आहे ना, म्हणून त्याचा अधिकार नाही या घरावर. प्रीतम, हा प्रीतम कोण ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही? अहिल्याने घराबाहेर काढण्यापासून तर अडवलंय, पण ही बाई दिसते तितकी साधी आणि सरळ नाहीये. आता मला काहीही करून हिच्या घरात शिरावं लागणार, आणि त्यासाठी छोटं मोठं काही करून चालणार नाही. काहीतरी मोठा धमाका करावा लागेल. परेश्वर, मला माहितीये तुम्ही खूप टेन्शन घेतलं. बघा, इतका स्ट्रेस नका घेऊ. आय एम शुअर एक्स सासू मॉम आपल्याला इथे घ्यायला नक्की येतील. सगळं ठीक होईल. खूप विचार नका करू. हे घ्या, थोडं पाणी पिऊन घ्या. थँक्यू. आता खरा खेळ सुरू होईल. आज एकतर हा बिंडोक परितोष मरेल, किंवा अहिल्या मला घरात घेईल. तिच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाहीये. हा, ती कुठल्या थराला जाऊ शकते माहिती आहे ना आपल्याला. का रिस्क घेतोय आपण? हे बघ, तू आता वीक होऊ नको. हा, प्लीज नको थांबवूस ना त्यांना, प्लीज. प्रीतम, परितोष हा फक्त दामिनीचा भाचा आहे, म्हणून मी त्याला नाही थांबवत आहे. मग परितोषचे आपल्या किर्लोस्कर कुटुंबावर खूप उपकार आहेत. काका, तशा बिझनेस आयडियाज खूप आहेत माझ्याकडे, पण त्या वर्कआउट होण्यासाठी ना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि किर्लोस्करांपेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शन कोण करू शकतं? काका, एक विचारू? विचार ना. मी शिकण्यासाठी तुमच्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून जॉईन झालो तर चालेल? अरे क्या बात आहे. तुझ्यासारखा हुशार मुलगा जर कंपनी जॉईन करत असेल ना, आपण आनंदच होईल ना. थँक्यू काका. परितोष काका, अरे ब्रेकच लागत नाहीये. काका काका, हो समोर. परितोष, आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये परितोषच्या डोक्याला मार लागला.
आणि अतिशय हुशार असणारा परितोष बोळसट असल्यासारखा वागायला लागला. तुम्हाला सगळ्यांनाच त्याच्या वागण्यावर नाही जाणवलं असेलच की असा काय वागतो, असे काय प्रश्न विचारतो, नॉर्मल नाही वाटत. पण त्याची ही अवस्था श्रीकांतला वाचवताना झाली आहे. त्याने फक्त श्रीकांतलाच नाही वाचवलंय तर माझाही जीव वाचवलाय. त्यामुळे परितोष ही माझी जबाबदारी आहे असं मी समजते. परेश्वर, एक सासू मॉम, प्लीज कोणीतरी या इकडे. परेश्वरला बघा काय झालंय. प्लीज कोणीतरी या, प्लीज परेश्वरला वाचवा प्लीज. काय झालं? प्लीज वाचवा माझ्या नवऱ्याला, कोणीतरी वाचवा प्लीज. परेश्वर, परेश्वर प्लीज वाचवा ना प्लीज. परेश्वर, परितोष, परेश्वर, परितोष उठ. काय झालंय? प्लीज परिकरला वाचवा प्लीज. एक सासू मॉम प्लीज, याला बघा ना काहीतरी होतं, याला वाचवा प्लीज. हे बघा मला माहिती आहे तुमचा माझ्यावर खूप राग आहे, पण पण मी खरंच बोलतेय, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी खरंच बदलली आहे, मी आधीसारखी नाही राहिले. तुम्हाला जो काही राग असेल ना तो तसाच राहू देत. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, मी सगळं करेन, पण प्लीज आता माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा प्लीज. मला परेश्वरने सांगितलं होतं एकदा त्याने एक सासरे डॅडचा जीव वाचवलेला. त्याने तुमच्या नवऱ्याचा जीव वाचवला होता. आता प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा ना प्लीज. ठीक आहे, परितोषला घरात घेऊन या. परेश्वर, नाही आत्या, माझी बायको जर इकडे बाहेर थांबणार असेल तर मी आत नाही येणार. परितोष, तुम्ही जर तिला घरात घेणार असाल तरच मी आत येईन, नाही तर मी इथे मेलो तरी चालेल. परेश्वर, हे बघा असं काहीतरी नका बोलू प्लीज. ठीक आहे, परितोष आणि त्याच्या बायकोला सुद्धा घरात घेऊन चला. आई पण आई, देवी आई, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. त्या कधी बी सुधारणार नाही. त्यांचा हेतू कधी बी चांगला नव्हता, आता बी नाही आणि पुढे बी नसणार आहे. त्या फक्त त्रास द्यायला आल्यात आपल्याला. तुम्ही प्लीज पुन्हा एकदा विचार करा. विषयाचं काय करायचं ते मी बघून घेईन. दिशा, तू म्हणाली होतीस ना आपल्या घरातले आपल्याला नक्की स्वीकारतील. बघ, अहिल्या आत्याने आपल्याला घरी बोलवलंय. आत्या, तिची एक इच्छा आहे, तिला माप ओलांडूनच गृहप्रवेश करायचा आहे. तिची तेवढी इच्छा पूर्ण करशील प्लीज?
सावित्री, आई, अहिल्या, शेवटी तू माझं स्वागत करणार हे मला माहीतच होतं. त्यामुळेच तर या चोमूला माझ्या हाताशी धरून ठेवलंय. सर, सर, त्या घरातल्या वाऱ्याची दिशा सुद्धा माझ्या मर्जीने बदलते. लक्षात आहे ना तुझ्या? हो एक सासू मॉम, सगळं लक्षात आहे माझ्या. माझ्यासोबत या घरात काय काय घडलं, माझ्या बहिणीसोबत काय काय घडलं, हे सगळं लक्षात आहे माझ्या. माझी मूर्ख बहीण, ती तुम्हा सगळ्यांच्या वाकड्यात गेली आणि जीव गमावून बसली स्वतःच. पण हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, माझा त्यात काहीच संबंध नव्हता. खरंच मी बदलली आहे. उलट इतकं सगळं होऊन सुद्धा मी मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात घेतलं, हे खूप मोठे उपकार राहतील तुमचे माझ्यावर. आणि मी या उपकारांची परतफेड करण्याचा खूप प्रयत्न करेन. थँक्यू. प्रीतम, आदित्य, परितोषला घेऊन त्याच्या खोलीत जा. त्याने आराम करायला हवा. तुम्ही सगळेजण पण आपापल्या खोलीत जा. पारू थांब. एक सासू मॉम, तुम्ही काळजी नका करू. पारूने या घरातल्या सगळ्यांचं जसं मन जिंकलं ना, तसंच मी सुद्धा तुम्हा सगळ्यांचं मन जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मी परीश्वरांना पण सांगत होते की सासू मॉम, सॉरी, एक सासू मॉम खूप काइंड आहेत. त्या मला या घरात नक्कीच गृहप्रवेश करून देतील आणि तुम्ही करून दिलात. दिशा, तुला काय वाटतं? हे माप ओलांडून तुझे गृहप्रवेश केलायस तर तुझ्या मर्जीने चुकतीयस तू. तू या घरात आली आहेस ती माझ्या मर्जीने. आतापर्यंत तू बाहेर राहून आमच्या विरोधात षडयंत्र करत राहिलीस, आम्हाला खूप त्रास दिलास. आता तू कायम आमच्या नजरेसमोर राहशील. आता या घराविरोधात, घरातल्या माणसांविरोधात प्लॅन करण्याचं तर दूरच, तुला श्वास सुद्धा माझ्या मर्जीने घ्यावा लागेल. एक सासू मॉम, तुम्ही असं का बोलताय? मी तुमचा विश्वास नसेल बसत, पण मी खरंच आधीसारखी नाही राहिले. आता मी या घरची ऑफिशियली सून झालीये. मग मी माझ्याच घरातल्या माणसांबद्दल
असं वाईट विचार का करेन, कुठलाही वाईट प्लॅनिंग का करेन? कारण तुम्ही कशा आहात हे आम्हाला चांगलंच कळलंय. पारू पारू हे बघ, मला माहिती आहे माझं बिहेवियर खूप रूड होतं तुझ्यासोबतचं, पण खरंच बदलली आहे. तुम्ही आता बघा, तू जसं नेहमी या घरातल्या लोकांच्या भल्याचा विचार करतेस ना, तसंच मी सुद्धा 24/7 या घरातल्यांच्या भल्याचा विचार करणार. आय प्रॉमिस. पारू, परितोषसाठी लगेच काहीतरी खायला बनव. वय अहिल्या, फायनली मी या घरात एंटर केलंय. आता कोण कोणाला श्वास घेऊ देतंय आणि कोण कोणाचा श्वास बंद करतंय हे कळेलच. परितोष, अरे आत्या ये ना. बरं वाटतंय ना तुला आता? परितोष, तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण दिशा ही काय मुलगी आहे ना, आम्ही तिला चांगलं ओळखतो. अरे तू कसा फसलास? अहिल्या आत्या, मला माहिती आहे तुझं दिशाबद्दलचं काय मत आहे ते, आणि मला हेही माहिती आहे की एकेकाळी तुला ती खूप आवडायची जेव्हा तू तिला प्रीतमसाठी चूज केलं होतंस. पण प्रीतम प्रियाच्या प्रेमात पडला, तिच्या गावी पण जाऊन आला, आणि एंगेजमेंट झालेली असतानाही त्यांनी दिशाला सोडलं. आणि प्रीतमला शिक्षा करण्याऐवजी तू कसल्या तरी गैरसमजातून दिशालाच जेलमध्ये पाठवलंस. तिथे ती कशी राहत असेल ना, तिचं तिला माहित. तिची ती अवस्था तिच्या बहिणीला बघवली नाही, म्हणून तिने जे काही केलं त्याचाही सगळा आळ तू दिशावरच टाकलास, जेव्हा दिशाचा त्याच्यामध्ये काही रोलच नव्हता. परितोष, म्हणून दिशाला क्लीन चिट देता येत नाही. तीही तितकीच दोषी आहे ह्या प्रकरणात. त्या पण ज्या नजरेने जग बघत असतो ना, आपल्याला ते तसंच दिसत असतं. तू दिशाकडे बघण्याची नजर बदल प्लीज. मग बघ, ते तुला परत नक्की आवडायला लागेल. मला खात्री आहे एक ना एक दिवस ती तुझं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही. बघ, तू आता आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. वहिनी म्हणाल्या तसं परितोष डोक्यावर पडलाय हे मी कसं विसरले. मी तर त्याला दागिने देऊन बसले माझे. मला तर कळत नाहीये मी काय करू. त्याने त्या दागिन्यांचं काय केलं असेल. मी एक काम करू का, मी दिशाला विचारू का, तिला माहित असेल. नाही नको. सासूमा, माझ्याकडे. हे तुझी सासू मॉम तिकडे, इथे कुठे आलीये. बावळट. असं का करता तुम्ही? त्या तर माझ्या एक्स सासू मॉम आहेत, तुम्ही माझ्या न्यू सासू मॉम आहात. काय म्हणालीस? न्यू सासू मॉम. भारी वाटतंय ऐकायला. आणि आज खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या सासूबाई असण्याचं कर्तव्य पार पाडलंय. मी आणि परेश्वरांनी या घरात यावं म्हणून आय एम डॅम शुअर एक्स सासू मॉमना तुम्हीच खूप कन्व्हिन्स केलं असणार, म्हणून त्यांनी आम्हाला घरात आणलं. खरं तर आज सूनमुखात मला दागिने मिळायला हवे, पण हे माझ्याकडून तुमच्यासाठी.